पुढच्या रिपोर्टकडे। लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच आता राज्यात विधानसभेच्या जागांवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत। महायुतीत लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून बरीच नाराजी होती, त्यामुळे मित्रपक्षांनी विधानसभेसाठी आत्तापासूनच आक्रमक भूमिका घेतली। महायुतीचं जागा वाटप मात्र लोकसभेच्या कामगिरीवर अवलंबून असेल अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यावरचा हा खास रिपोर्ट। लोकसभा कामगिरीवर विधानसभेचं जागा वाटप। बिग ब्रदर छोट्या भावांचा मान ठेवणार। विधानसभेत अजितदादांसाठी शिंदे माघार घेणार। लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनला लागणार आहे, मात्र त्याआधीच राज्यात विधानसभेच्या जागा वाटपांचे वारे वाहू लागलेत। लोकसभेआधी राज्यात महायुती झाली, आता जागा वाटपाचं गणित लोकसभेच्या विजयी जागांवर ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप करताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली होती। या जागा वाटपात सर्वाधिक जागा भाजपनं आपल्या पारड्यात पाडून घेतल्या, तर सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या। त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा मुद्दा गाजतोय। त्यात लोकसभेत जी खटपट करावी लागली ती आता विधानसभेत होऊ नये अशी आक्रमक भूमिका घेत भुजबळांनी विधानसभेत 80 ते 90 जागा मिळाव्यात अशी मागणी केली। जाहीरपणे केलेल्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया देत भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हटलंय। आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। फडणवीसांच्या भूमिकेनंतर भुजबळांनी भाजप मोठा पक्ष असल्याचं मान्य केलंय, मात्र इतर मित्रांचा सन्मान ठेवावा हे सांगण्यास ते विसरले नाहीत। फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो, की बरोबर आहे। भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार। आता एवढा का मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणारा। त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजे। भाजप सर्वात जास्त जागा लढवणार हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मान्यच आहे। अजित पवार गटाचं सर्व लक्ष हे शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा जातात यावर असेल, कारण लोकसभेच्या जागा वाटपात शिंदेंनी मारलेली बाजी नक्कीच अजित पवार गटाला जिव्हारी लागली असेल। मात्र हेच विधानसभेत होऊ नये याची खबरदारी आतापासूनच अजित पवार गटातील नेते घेत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीवर विधानसभेच्या जागा वाटप होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। यानुसार अजित पवार गटाने जरी 4 जागांवर विजय मिळवला तरी अजित पवार गटाकडे असणाऱ्या सर्व आमदारांना तिकीट मिळू शकणार नाही। त्यामुळे अजित पवार गटाकडून हा फॉर्म्युला कितपत मान्य करतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।